आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आवरलं सगळं? हो सर. हा, पुजाऱ्यांकडून लिस्ट घेतलीस? हो. ते केळीचे खांब? हो साहेब. फुलं पण आणायचे होते? हो. मुंडावळ्या आणल्या? या काय? हा, मग तू काय करतोय? ताट सजवत. सदा, अरे ताट नंतर सजवता येईल, तू पहिले हळद भिजवायला घे. हो साहेब. मणी, 1 मिनिट थांब. हळद तू भिजव. मी? बाईसाहेब मला काम. अरे कसं आहे, सुजित तुझा मित्र आहे आणि स्वानंदी सुद्धा तुझी मैत्रीण आहे. या दोघांचं लग्न होणार आहे आता, मग हळद तूच भिजवायला पाहिजेस की नाही? मी रिक्वेस्ट नाही करत आहे तुला, ऑर्डर देतेय. भिजव हळद. सदा, माझ्यासाठी कॉफी आण जा. हो बाईसाहेब. नीट भिजवा हळद. काय आहे, तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिची हळद आहे. हाय मम्मा, गुड मॉर्निंग. अरे वा मणी, तू हळद भिजवतोय सोय? तीही स्वानंदी आणि सुजितच्या लग्नाची हळद. वा, क्या बात है. सॉरी सॉरी सॉरी. चालू दे, भिजव हळद. मम्मा, मस्त दिसताय. तू पण छान दिसतेस. हा रंग सूट करतोय तुला. थँक्यू. काय घेणार, चहा की कॉफी? मम्मा, अरे हो विसरले, सदा ब्लॅक कॉफी विदाउट शुगर बनवणार. मम्मा, मम्मा, तुम्हाला माहितीये का, ते नाही का म्हणत, काय बरं ते, हा, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. माहितीये ना तुम्हाला? म्हणजे काय? म्हणजे लग्न सुजितच आहे, पण राबतोय मणी. मम्मा, मणीला असं नसेल ना वाटत की स्वानंदीचं लग्न सुजित ऐवजी मणीशीच होणार आहे? नाही म्हणजे उत्साह तेवढाच आहे ना त्याचा. अगं, त्याचं कामच आहे ते. त्याला सोड ग. मला सांग, काल हॉस्टेलमध्ये मेहंदीचा कार्यक्रम होता ना? व्यवस्थित झाला ना कार्यक्रम? आणि त्या स्वानंदीने मेहंदी चांगली काढली आहे ना, म्हणजे आमची लाज नाही ना जाणार. सांगते, सगळं सांगते. मम्मा, कालच्या मेहंदीमध्ये जो घोळ झालाय ते तुम्ही ऐकलत ना, तरी शॉक बसेल तुम्हाला. काय झालं असं? मला सांगा. जेव्हा मेहंदी काढतात नवरी मुलीच्या हातावर, तेव्हा त्या मेहंदीवर कुणाचं नाव लिहितात? नवऱ्याचं. हो ना. सगळ्या जणी मेहंदी काढत होत्या आणि स्वानंदीची मेहंदी फातिमा काढत होती. स्वानंदीच्या मेहंदीमध्ये सुजित ऐवजी मणीचं नाव लिहिलंय.
हो मामा, म्हणजे खरं तर मी तुम्हाला कालच सांगणार होते कॉल करून, पण म्हणलं आज भेटणारच आहे ना मी, उगाच आधीपासून कशाला तुम्हाला टेन्शन देऊ. आणि मामा बाकी काही नाही हो, पण लोक तुम्हाला असतील ना, स्वानंदीला कोण कशाला काय बोलेल. लग्न झालं तर लोक असतील ना. जर स्वानंदीच्या हातावर मणीचं नाव दिसलं तर मी लग्नच होऊ देणार नाही. ज्या मुलीच्या हातावर दुसऱ्या मुलाचं नाव असेल त्या मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न कधी लावणारच नाही. मामा मामा काम डाऊन प्लीज. बाईसाहेब, ते मुलीकडचे आले. चल ग संचिता, आपण जाऊन बघूया स्वानंदीच्या हातावर कोणाचं नाव लिहिलंय ते. थांबा. स्वानंदी, एक पाऊलही पुढे नको टाकूस. मामा हो, असं काय करताय? तुमच्या लाडक्या सुनेची हळद आहे ना सुजित बरोबर. मग तिला आत येऊ द्या, हळदीचा कार्यक्रम आत आहे, इथे का थांबवताय तिला? अगं, तुला माझा गमत्या स्वभाव माहितीये ना. मी गंमत करत होते स्वानंदीची. स्वानंदी माझी होणारी सून आहे, मग तिचं असंच कसं स्वागत करेन? ओवाळून तिला स्वागत करून घरात घेईन ना. जा, औक्षणाचं ताट घेऊन ये. हो रेडीच आणते. ये, सोनबाई सासूचा हात धरून घरात ये. दे हात दे. हे काय बँडेज? काल मेहंदी होती ना, मग हाताला बँडेज कसं काय? ते हॉस्टेलमध्ये काम करताना जरा लागलं हाताला. हो का? फार नाही ना लागलंय? नाही नाही, थोडंच लागलंय. बघू, सुजितचं नाव कुठे लिहिलंय ते पण मला बघायचंय. बघू. हे काय लागलं?
माझं सुजित सरांशी लग्न होत असताना मणी सरांचं नाव माझ्या हातावर असणं योग्य नाही. मी विचारते तुला स्वानंदी, हे काय लागलं? भाजलं जरा. झालं तुमचं समाधान? पाहिलं तिच्या हाताला लागलंय ते? हा तर आपण आज जाऊ शकतो. हो, मला बघायचं होतं एवढं बँडेज लावण्या इतकं काय झालं हाताला. फार काही लागलेलं नाहीये. आणि तुम्ही, मला वाटलं कालचा अपमान झाल्यावर तुम्ही येणारच नाहीत, पण तुमच्या लोकांना क्लास कुठे असतो? काय मान अपमान. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय तुम्हाला. काय अपमान काय मान, हो ना. म्हणजे काल मी एवढं तुम्हाला सुनावल्यानंतर सुद्धा तुमच्यात काहीच फरक पडला नाही. मला असं वाटलं होतं की थोडासा पडेल फरक, किमान एक दिवसासाठी. नाही, म्हणतात ना ती कुत्र्याची शेपूट आणि माणसाचा वाकडा स्वभाव कधीच सरळ होऊ शकत नाही. मम्मा, हे भाजलं कसं? स्वानंदी वर बघ, मस्त, परफेक्ट, खूप सुंदर दिसते. ताई, औक्षण कराल? थांबा. काय बाई ही घाई? मानलेल्या मुलीला हळद लावायची? हे म्हणजे असं झालं, घाई घाईत लग्न उरकलं म्हणजे गंगेत घोडं आलं. मान्य आहे, सुजित सारखा गुणी, हुशार आणि देखणा मुलगा आणि श्रीमंत मुलगा स्वानंदी सारख्या मुलीला मिळाला म्हटलं लग्न करायची घाई होणारच. कसं आहे ना, सरपोतदारांच्या घरचे काही रीतिरिवाज आहेत. म्हणजे नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवऱ्या मुलीला लागते, म्हणजे सुजितची उष्टी हळद स्वानंदीला लागणार. काय बाई वेडेपण आहे हा, लावली हळद मुलीला. एक मिनिट, ही सरपोतदारांची प्रथा नाहीये, ही प्रथाच आहे. मलाही माहितीये की नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरीला लावली जाते आणि आम्ही हळद लावतोय का? बघा ना, औक्षण करतोय. आणा ना उष्टी हळद. कुठे नवरा मुलगा? सुजित कुठे? लपला असेल, म्हणजे हिच्या बरोबर लग्न होत आहे म्हणून लपला असेल. गंमत केली. मी मगाशीच म्हणाले ना माझा स्वभाव गमतीदार आहे म्हणून.
मम्मा सुजित रूम मध्येच असेल, मी बघून येते. आले मॅम. स्वानंदी आले. सुजित 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 वा, याचं पिणं मी लावत असलेल्या आगीत पेट्रोलचं काम करेल. नाईस. सुजित सुजित काय करतोयस तू हे? सुजित तुला कळतंय का तू काय करतोयस? सुजित खाली हळद चालू आहे तुझी, आणि तुझी लाडकी बायको हळदीसाठी वाट बघतीये तुझी. चल चल. मला यायचंय हळदीला. सुजित सुजित असं करून कसं चालेल मला सांग. आता लग्न करण्याचा डिसिजन घेतलायस ना, मग कॉम्प्रोमाइज करायची सुद्धा तयारी ठेव. कळतंय? सुजित सुजित यार. सुजित हे मला कळतंय, तुझं फ्रस्ट्रेशन दिसतंय मला, पण काय करणार रे आता? प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं त्याचं वेडिंग, फर्स्ट नाईट, हनीमून. तुझंही हेच स्वप्न होतं ना, पण काय करणार आता आपण? तुझी लाडकी बायको, तुझी स्वानंदी, हे सगळं लग्नाआधीच करून मोकळी झाली, आणि आता त्याचा प्रूफ म्हणून पोटात कुणाचं भलत्याच बाळ घेऊन मिरवतीये खाली हळदीत. पण ठीक आहे, आत्ता आपण काही नाही करू शकत, कारण आता तू लग्न करायचं ठरवलंच ना. पण सुजित, हे सगळं तू पहिल्यांदाच करतोस, त्यामुळे तुला सगळे विधी समारंभ करावेच लागणार. कळतंय? कळतंय तुला? चला ठेवा ग्लास. ठेव ठेव ठेव. ओके ओके ओके. प्यायची आहे ना, पी. शेवटचा पी, मग जाऊ. पी. चला सावकाश सावकाश सावकाश. पी. संपव मग निघू. हो दे. हो डन. निघायचं? यू ओके? चल सावकाश ये. चल. हळदीचा प्रोग्राम कडकच होणार. सुजित सुजित उठ उठ. चल सावकाश सावकाश सावकाश. येते ना उभं राहता? हा ओके. चल निघूया. ऐक 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 ऐक. खाली कुणालाही कळता कामा नाही तू दारू प्यायलास. ओके? आणि स्वानंदीकडच्या तर अजिबातच नाही. खूप प्रॉब्लेम्स होती. कळतंय? हा बी अ गुड बॉय. ओके ओके. चला सावकाश सावकाश. इथे 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 इथे. सुजित कुठे अजून आला नाही तो? सुजित येईल, एवढी तुम्हाला काय घाई आहे? सुजित सगळ्यांसमोर तमाशा नको. कंट्रोल. आला सुजित. सुजित
सुजित मग कशाला लग्न करतोय ना मी. सुजित चल सुजित तमाशा करू नकोस चल ये हळदीला ये चल